धस मुंडे भेटीवरनं विरोधक आक्रमक, इतिहास सुरेश धस यांना माफ करणार नाही, संजय राऊतांची टीका. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं लक्ष हटवण्यासाठी षडयंत्र, धस यांचा आरोप. लव्ह जिहाद विरोधी कायद्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. हिंदू मुलींच्या रक्षणासाठी कठोर कायद्याची गरज, महायुतीचे नेते आक्रमक. तर कुणाशी प्रेम आणि लग्न करावं हा घटनेनं दिलेला अधिकार, सुप्रिया सुळेंनी सुनावलं. संभाजीनगरमध्ये प्रियकराकडनं प्रेयसीची हत्या, मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक घटना. आरोपी इरफान शेख पाशा याला अटक. लव्ह जिहादच्या अँगलनं तपासाची भाजप नेत्यांची मागणी. जीबीएस आजार पाण्यामुळे नाही तर कच्चं चिकन खाल्ल्यानं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा. राज्यामध्ये गेल्या 24 तासात जीबीएस आजारानं तिघांचा मृत्यू. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडली शिवसेना नेत्यांची बैठक. पक्षातनं आउटगोईंग रोखण्यासाठी डॅमेज कंट्रोलचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न. खरी शिवसेना कोणाची हे विधानसभेत जनतेनं दाखवलं. रत्नागिरीमधल्या आभार दौऱ्यामधनं एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. ठाकरेंच्या पक्षाला वाळवी लागल्यानं साळवी आमच्याकडे आल्याचाही टोला. न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या जनरल मॅनेजर हितेश मेहताला अटक. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. दादर आणि गोरेगाव या 2 शाखांमधनं पळवले तब्बल 122 कोटी. पोलिसांना सहकार्य करतोय, कुठेही पळून जाणार नाही. रणवीर अलाहाबादियाची एक्सपोज. आता पुढे काय करायचं याची रणवीरला भीती. बेळगावमध्ये गोव्याचे माजी आमदार लऊ मामलेदार यांचा मृत्यू. क्षुल्लक कारणावरनं कॅब चालकाचा जीवघेणा हल्ला. आरोपी चालक बेळगाव पोलिसांच्या ताब्यात.